एक महत्त्वाची बातमी, नारायण राणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। सागर बंगल्यावर या दोघांमध्ये भेट होणार आहे। आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या सागर या बंगल्यावर दाखल झालेले आहेत। सध्या लोकसभा निवडणुकींची धामधूम सुरू आहे। उमेदवारांची संपूर्ण यादी अद्याप जाहीर झालेली नाहीये आणि त्यातच नारायण राणे हे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतून नारायण राणे लढण्याची दाट शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, नारायण राणे हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेण्यासाठी सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। या भेटीचा अधिक तपशील काय आहे? नक्कीच रत्नागिरी सिंधुदुर्गची जी जागा आहे ती नारायण राणे यांना सोडण्यात येईल असं सकाळी सूत्रांकडून आपल्याला माहिती मिळाली होती। कारण की ही जागा आहे ती शिंदे गटांकडून दावा करण्यात येत होती, मात्र ही जागा आहे ती भाजपला आता सोडण्यात येते आणि या संदर्भातच नारायण राणे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आलेले आहेत। कारण की जी आज एक यादी जी भाजपाची नावांची जाहीर होईल आणि त्यामध्ये नारायण राणे यांचं नाव देखील असेल असं सूत्रांकडून माहिती होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी साठी नारायण राणे आहेत ते सध्या सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। मात्र किरण सामंत यांची उमेदवारी संदर्भात देखील एक चर्चा होईल। कारण की ज्या पद्धतीने नारायण राणे हे राज्यसभेवर होते आणि त्यांना लोकसभा दिली जाईल हे पहिल्यापासून भाजपकडून सांगण्यात येत होतं आणि त्याच पद्धतीने आता ही उमेदवारी नारायण राणेंना देतात का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।